कडे बघा, स्टेजकडे बघा सर्व खेळाडू. या फील्ड मधले सर्व खेळाडू स्टेजकडे बघायचे आपण आणि या सर्व खेळाडूंना दाखवायचं आहे. स्टेजकडे बघा, स्टेजकडे. यस, सर्वांनी रांगेमध्ये बघायचं आहे. संपूर्ण जगभर आपल्याला पाहता येत, त्यासाठी आपण नक्कीच टेंबोली संघ. धन्यवाद. आणि खेळाला सुरुवात करायची आहे. अतिश गोराडकर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपण पाहतोय DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे साहेबांच्या माध्यमातून बिग शो, बिग मॅन, वन मॅन शो बालाजी चषक 2020 हा सुंदर शॅम्पियन उभारलेला आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व रुपेश, पडगाव विभागातील रुपेश, त्याच्या माध्यमातून सुंदर आवाज आणि अप्रतिम डेकोरेशन, एक शून्यातून विश्व निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व आहे. रुपेशचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. खांडपे गावचा रुपेश, आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. प्रशांत गोराडकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस मंगेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तर चला जाऊया आपण क्रिकेट वळूया. त्या ठिकाणी सज्ज आहेत अजय घरात. वेलकम. थँक्यू सो मच. चला आपण मॅच लागायचं स्टार्ट करूया. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. सामना आपण लगेच सुरू करायचा आहे. टेंबवली विरुद्ध BCC पोरवली. पडगा परिसरातील संघ दाखल झाला. अंपायरचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. सामना आपण लगेच सुरू करतोय. स्ट्रायकिंग इनला आहेत खेळण्यासाठी सज्ज प्रतीक पाटील आणि पहिलं षटक माजिद. फक्त बीमर साठीच असणार आहे रिव्ह, या गोष्टीच्या आपण नोंद घ्या. बासमन तर चला आपण स्टार्ट करूया मॅच. नवीन बासमन आपण यायचं लगेचच मैदानाच्या आतमध्ये. तर बासमन या दरम्यान आउट झाले आहेत. प्रतीक रोहन दरम्यान बघतो आपण ही संकल्पना दयानंदजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून सर्व आमच्या मान्यवर देखील VIP डाईस मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ही संकल्पना आहे आणि धुमाकूळ घातली आहे आजाराने प्रत्येकी ठिकाणी. मात्र हे सुरू आहे. मोबाईलवरती तुम्ही कॉल जरी केला तरी देखील तेच पहिलं ऐकायला तुम्हाला येतं. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक 10 विथनं मेल. आपल्याला स्पीडअप करायची मॅच, या गोष्टीची नोंद घ्या. BCC बोरवली आपल्याकडे असणार आहेत 20 मिनिटं पहिल्या इनिंगमध्ये. त्याच्यानंतर सेकंड देखील इनिंगमध्ये तुमच्याकडे असतील 20 मिनिटं. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅच कंप्लीट करायची आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. संघाची एकूण धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 1 धाव. पहिलं षटक आहे माजिद, लेफ्ट आर्म. या दरम्यान कीपरकडनं झाली असो कदाचित, मी तर म्हणाल एच लागली होती. रिॲक्शन जर बघितलं तर गोलंदाज देखील नाराज आहे.
डॉट बॉल. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 1 गडी बाद 1-0 वरती बाद झाला प्रतीक. मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि त्याच्या संगतीने सलामीवीर हर्षल. चांगली गोलंदाजी होती पहिल्या षटकामध्ये. माजिदच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतायत. पुढचा बॉल शपल झाले, फटका उडवायचा होता ऑन साइडला, मात्र चेंडू डीप मध्ये वरिष्ठ लांगांच्या दिशेनं चुकीचा कॉल आणि इथनं चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये रन आउटच्या माध्यमातून बॅट्समॅनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. सुंदर संगीत शीर्षक गीत या स्पर्धेचं आपण ऐकतोय. वेळ आपण कमी घ्या, चला बासमन थोडंसं फास्ट. नवीन बासमन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. मोनिश जो 4थ्या क्रमांकावरती आला मिडल ऑर्डरला. तर मात्र चांगली बॅटिंग करून एक चांगली भागीदारी बनवावी लागेल बीसीसी बोरिवली टीम समोर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. चेंडूने पाठचा संपर्क बरोबर आला नाहीये. खराब क्षेत्रक्षण चेंडू डीप मध्ये चाललाय स्वेरलेगच्या दिशेनं. याच्या अगोदर रनआउट झाला एक बॅट्समन. आता मात्र इथनं सिंगलच धाव मिळेल आणि सिंगलना संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढं. स्कोर कार्ड वरती एकूण धावा आहेत 3. या ठिकाणी बीजेपीचे सन्मान्य उपाध्यक्ष चिंतामण पाटील साहेब गोवेगाव, तसंच किरण जोशी साहेब, उद्योगपती अजय पाटील, संजय पाटील, सर्वांचं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. O2 कॉमेडी बॉक्स. थोडंसं आपण स्पीडअप करा मॅच. पहिलं षटक आहे प्रगतीपथावरती. संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी माजीच्या माध्यमातून बीसीसी बोरिवली संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना टेंबोली टीम समोर फटका हवेत खेळलेत. मिसलामिंग खेळाडू तिथे उपस्थित आहेत. झेल बघडलाय. लेफ्ट आर्म बॅट्समॅनला देखील इथं मैदान सोडावं लागेल. अजून एक मोठा झटका टेंबोली टीमला. तीन धावा स्कोरबोर्ड वरती. चला टीम मीटिंग नको बीसीसी बोरिवली प्लीज. टीम मीटिंग नकोय. नंबर 3 ची विनंती आहे. स्पीडअप करा आपण मॅच. आणि बॅट्समॅनने देखील थोडं सहकार्य करा. मास्क लावला असला कांदा समोरचं दिसत नसावं म्हणून थोडासा वेळ लागतो, मात्र वेळ थोडासा कमी घ्या. आणि बघतो आपण व्यासपीठावरती सर्व डॉक्टर आलेत. सर्वांकडेच मास्क आहे. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वामी समर्थ सोनाले विरुद्ध रांजलोली अशी मॅच आहे यापुढची. तर संपर्क आपण साधायचा आहे. टॉस साठी आपण येऊन नक्कीच रिपोर्ट करायचा आहे. रांजलोली विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे, त्याच्यानंतर गावदेवी वेळे विरुद्ध भावाळे, त्याच्यानंतर बरोडी विरुद्ध दिवा, त्याच्यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल विकी स्पोर्ट सुखसे विरुद्ध गोरसे, वडगर विरुद्ध आमनेपाडा, खाडी विरुद्ध कोण मॅच असणार आहे, कारण का कोण बी टीमनं मॅच दरम्यान जिंकली आहे. ए बी दोघं आहेत. आणि उद्या मात्र नक्कीच सांगू आम्ही चेंडू नंतर यावेळेस रिवर्सच्या माध्यमातून फटका खेळलेत. धावा देखील चांगला मिळतील. चौकार, गुड शॉट. मग आपण उद्याच्या दिवसामध्ये मात्र धमाल आहे. उद्याचा दिवस 15 मार्च आणि प्रथमच भिवंडी नगरीमध्ये मात्र या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
सिटीचे धुरंधर उतरणार आहेत ग्रामीण समोर. कोण कोणावरती भारी असेल उद्याच्या दिवसामध्ये, सिटी का ग्रामीण, ग्रामीण की सिटी. संघर्ष मैदानाच्या देखील बाहेर आणि मैदानाच्या देखील आतमध्ये चुरस तुम्हाला पाहायला मिळेल, कारण का पारितोषिक आहे पूर्णच्या पूर्ण. बघतो आपण शोरूम मधून आताच करकरीत गाडी आणली गेली. समोरच्या दिशेने खेळणे खेळाडू आहेत जी स्लीपर कव्हरला एक धावेतनं मिळतीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 8. दयानंदजी चोरगे साहेबांची संकल्पना बघा किती सुंदर, कारण का सर्वांनाच मध्ये दरम्यान सेफ्टी एक दिली आहे आणि सर्वच मान्यवर देखील आनंद घेत असताना व्यासपीठावरून त्या सर्वच व्हीआयपींचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दयानंदजी चोरगे साहेबांवरती असलेला हा प्रेम पाहायला मिळतोय. माणसं मात्र नक्कीच जोडली आहेत या व्यक्तिमत्वानं. तीच नक्कीच माणसं आपल्याला सर्वच व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात. डॉट बॉल. संघाची धावसंख्या एकूण स्कोअरबोर्डवरती थांबली आहे 8 वरती. 3 खेळाडू बाद झाले. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. योगेश स्विंग गोलंदाजी. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच समोर खेळले खेळाडू आहेत ते फक्त बघत राहणार आहेत. चेंडू स्क्रीन समोर जातोय. बिगिट षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाईल पुढे. 14 धावा बासमन आहेत. त्या दरम्यान स्ट्रायकिंग इनला हर्षल अजूनही खेळतो जो सलामीला आलाय. आता मात्र असाच खेळ करावा लागेल टेंबोली टीमला. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा स्कोअरबोर्डवरती. 3 खेळाडू बाद झालेत. दुसरा षटकाला सुरुवात झाली. दोन्ही चांगल्या टीम आमने सामने येत आहेत. ग्रामीणचा आपल्याला नक्कीच क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेस थांबून खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस शॉटचं सिलेक्शन या दरम्यान चुकलं आणि शॉट फाईन लेगला हा पकडला गेला असेल. अजून एक खेळाडू बाद. चला आपण टीम मीटिंग नका करू. दुसरा ओव्हर सुरू आहे. संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती नक्कीच आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. स्कोअरबोर्डवरती 14 धावा. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. बालाजी चषक आपल्याला पाहायला मिळतो. सिटी ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळते. मात्र उद्याचा दिवस मित्रांनो खूप महत्वाचा आहे. उद्या मात्र कमाल धमाल तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या सिटीचं क्रिकेट तुम्हाला अनुभवता येईल आणि सिटी आणि ग्रामीणची जी मोठी मॅच प्रथमची संकल्पना बालाजी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी मोठं पारितोषिक देखील. नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. अल्ताफ. चला चेंडू सूरज जोशी. आपण जरा चेंडू बुडवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. आवाज इथपर्यंत नाही आला पण जरा पॉवरफुल होत्या. बघू शकाल या स्टँड मध्ये बसून आनंद घेत असताना हे प्रेक्षक. क्या बात आहे. वा वा वा. नाही आवाज इथपर्यंत येत नाही पण सर थोडा अजून. माईक द्यावा लागेल. हे प्रेक्षक नक्कीच तुम्ही बघू शकाल. क्या बात आहे. क्या बात आहे. आणि नक्कीच आता मात्र प्रेक्षकाने देखील गर्दी केली आहे. कोरोना झालाय का करोना झालाय त्याच्याशी गरज नाहीये.
आम्हाला मात्र मॅच बघायची. भिवंडीमध्ये या गोष्टी नाहीयेत. यावेळेस रिवर्सच्या माध्यमातून फटका सुरेख आहे आणि धावा किती येणार आहेत. अंपायरचा इशारा हा चौकार. गुड शॉट. योगेश पाटील थँक्यू. आपण पाहतोय DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अजित बालाजी चषक 2020 व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करूया. योगेशजी पाटील आपल्यास विनंती करतोय चिंतामणी पाटील त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. जगोगावचे विभाग उपाध्यक्ष आहेत. योगेशजी पुढे या. त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. सत्कार सुरूच राहतील. आपण मॅच देखील सुरूच ठेवायचे आहे. टीम मिनिंग नको. BCC बोरिवली प्लीज आपण सामना सुरूच ठेवा. यस सर सर. तसेच चिंतामणी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान माईची प्रेमाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान केले जात आहे. त्यानंतर उद्योगपती किरण जोशी गोवेगाव त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. पिंपळकर युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. किरण जोशी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत पिंपळघरचे. त्यानंतर अजय पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. अजय पाटील साहेब आपण देखील पुढे या. आपण पाहतोय सर्व पाहुणे देखील या सामाजिक क्षेत्रामध्ये भगवान पाटील सोनाले आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. अजय पाटील यांचं स्वागत करावं. पिंपळघरचे समाजसेवक आहेत अजय पाटील आणि प्रशांत गोराडकर. संजय पाटील साहेब या ठिकाणी आहेत. संजय पाटील साहेबांचं स्वागत करावं. पिंपळघरचे समाजसेवक आहेत. त्यानंतर सन्माननीय प्रशांतजी गोराडकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. भगवानजी पाटील पुढे बसा. आपण DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अजित बालाजी चषक 2020 मध्ये मान्यवरांचं स्वागत होत आहे. भगवान पाटील यांचं स्वागत करावं. त्यानंतर प्रशांतजी गोराडकर यांचं देखील स्वागत करावं. मंगेश पाटील महाराष्ट्र पोलीस यांचं देखील स्वागत करावं. प्रशांत गोराडकर यांना विनंती पुढे यायचं आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मंगेश पाटील महाराष्ट्र पोलीस यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. महाराष्ट्र पोलीस मंगेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू तरे सर. तर मागच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस फटका तर चांगला आहे आणि धावा इथनं दरम्यान धावून घेतला जातात. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2ने जाते पुढे. एकूण धावा स्कोरबोर्डवरती 23. थोडंसं समालोचन थांबलं होतं जेणेकरून व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार सुरू होते. त्याच कारणाने मात्र समालोचन थोडंसं थांबलं होतं. मोठ्या संख्येने बघतो आपण या दरम्यान स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँडमध्ये काय गर्दी केली आहे प्रेक्षकाने. आज मात्र जल्लोष. मोठ्या संख्येने आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात. विकेट गती कमी केली आहे चेंडूची. चांगला चेंडू आहे. बासमन थोडीशी मी तर म्हणाल चकीत झाले. चेंडू मात्र दरम्यान अपेक्षा एवढा गतीने आला नव्हता. बासमन अपेक्षा केली की चेंडू वेगाने येईल. साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र नियंत्रणामध्ये शॉट नसल्या कारणानं
एक धावीतनं मेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आहे 24 इन बोट लॉस ऑफ 4. 24 धावा स्कोर कार्डवरती स्कोअर बोर्डवरती. षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाज राहील. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पिल आहे. अंपायर स्तब्धपणे उभे आहेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. राहील एक चांगला खेळाडू आहे. वेगानं दरम्यान सातत्यानं गोलंदाजी करत असतो. व्हेरिएशन देखील खूप चांगलं आहे राहीलकडं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. 24 धावा स्कोअर बोर्डवरती. 4 खेळाडू बाद झाले आहेत. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावरती. टेंबोली टीमच्या माध्यमातून 40 ते 45 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बासमन झाले बीट आणि अशा प्रकारे षटक देखील इथनं झालाय कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळते. स्कोअर बोर्डवरती 24 धावा. 3 ओव्हर कंप्लीट. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. या पुढच्या दोन्ही टीमनं टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. रांजली विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे या पुढची आपल्याला मॅच पाहायला मिळेल. फिल्डिंग लावायची आहे प्लीज. जास्त वेळ खर्च करू नका. नंबर त्याची विनंती आहे. फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. सहकार्य करा. तर बघा नक्कीच आपण एकत्र येऊ नका. बॅट्समन आउट. चोवीस धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. नवीन बॅट्समन आदित्य आला शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टेंबोली टीम कडनं केला जाईल. मात्र चांगली गोलंदाजी होते बीसीसी बोरिवली टीम कडनं या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट नेत आहेत. चांगली ॲक्शन आहे. सोहिल तन्वीची आठवण नक्कीच होती अशी ॲक्शन आपण बघितल्याच्या नंतर. सुंदर गोलंदाजी. एक धाव मिळेल. इनसाइड इच्छा माध्यमातून चेंडू मागे आला बाटला लागून. तोपर्यंत एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 25 इन बोट. अल्ताफचा चेंडूवरती लक्ष खूप बारक्याने असतो. मगाची देखील चेंडू नक्कीच दुसरा घेतला गेला आणि आता देखील चेंडूमध्ये बदल केला आहे. नवीन बॉल दिलाय. यावेळेस फटका तर चांगला आहे आणि तिथे खेळाडू उपस्थित होते मात्र चेंडू त्यांना बीट करून सीमा पार जातोय. फ्लॅट हिट आहे हा फटका आणि अल्ताफच्या बॅट मधून आलाय हा षटकार. व्यासपीठावर वीरन भाऊंचे कॉलेजचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आलेत. कालवाच्या सर्व मित्रांचं
मी बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकता त्यांना टेलिव्हिजन सेटवर. दरम्यान चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अल्ताफ मात्र या दरम्यान चांगली बॅटिंग करतोय आणि बघतो आपण या दरम्यान शक्ती शिवराम पाटील मध्ये खूप आनंद आपल्याला पाहायला मिळतो. मग आता आवाज इथपर्यंत येत नाही, थोडंसं अजून जोरात जर तुम्ही वाजवलं तर आमच्यापर्यंत आवाज पोहोचेल. तुमच्यापुरता आवाज नका तर आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे मित्रांनो. थोडंसं अजून जोर लावा. ऑपरेशनच्या माध्यमातून खेळालेत मात्र इथनं धाव मिळणार आहे का? धावतायत अल्ताफ, धावतायत आणि धावता धावता मात्र झाल्या 2 धावा कंप्लीट. हा असा आहे क्रिकेट आणि सुंदर आपल्याला मात्र क्रिकेट इथनं पाहायला मिळतं. आता मात्र प्रेक्षकांना गर्दी केली आहे. अप्रतिम ही प्रेक्षकांची गर्दी. टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच हे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा लगेच आमचे कॅमेरामॅन देखील दाखवत असताना जरा थोडासा फास्ट घ्या. मग ही गर्दी बघा. जय हरी रांजणी संघाचा कर्णधार, जय हरी रांजणी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे. संघाची एकूण धावसंख्या दरम्यान स्कोअरबोर्ड वरती आहेत 37. पुढचा बॉल चेंडूला जाऊ दिलाय आणि लाईन मात्र चुकीची आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने जाईल पुढे 38 धावा. ट्रम्पेट मास्टरला विनंती की थोडासा आवाज आमच्यापर्यंत येऊ द्या, तुम्ही तुमच्यापर्यंत नका वाजू प्लीज. चांगला मॉल त्यांनी देखील बनवलाय आणि यावेळेस फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले. चेंडू डीप मध्ये वेगाने चालला. खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू उचलून फेक करणार आणि आता मात्र फलंदाज जावचित बाद. खेळाडूला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आणि एकूण पहिल्या इनिंगचा खेळ देखील कंप्लीट झाला. पहिला डाव संपलाय आणि एकूण धावा स्कोअरबोर्डवरती 39 टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टेंबोली टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये आणि BCC बोरिवली टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लगेचच आपले 2 सलामीवीर बॅट्समन पाठवायचे आहेत. तत्पूर्वी आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तिथे नक्की जॉईंट असतील आमचे मान्यवर आणि तरी सर तिथे असतील टॉससाठी. मुख्य कॅमेरा टॉस बॉक्स द्यायचा आहे. हॅलो, मी टॉस करण्यासाठी सन्मानित दशरथजी मोगरे, चिंतामण पाटील आणि नारायण मोगरे 3 मान्यवरांना विनंती करतो आणि पंडित काळन. जय हरी रांजनोली आणि स्वामी समर्थ सोनाळे या 2 संघादरम्यान टॉस होतोय. दयानंद चोरगे टॉस जिंकलेला आहे जय हरी रांजोली संघाने. टॉस विनरसाठी कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या वतीने या ठिकाणी आपण या संघाला बॅग देऊया. त्यानंतर चिंतामण पाटील साहेब आपण यांच्या सेफ्टीसाठी मास्क कालन साहेबांनी विनंती करतो या टीमला आपण मास्क द्यायचं आहे. मान्यवरांचे आभार. आपणास विनंती असेल आपण VIP डायसवर बसून स्थान बनवायचं आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार. या ठिकाणी जय हरी रांजोली एक जुनं नाव या कर्णधाराने टॉस जिंकलेला आहे. 4 षटका सामना आहे. निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी बॅटिंग करणार आहात. 4 षटका सामना आहे. कुठलाही प्रेशर न घेता आपण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांचा डोंगर स्वामी समर्थ सोनाळे एक मजबूत टीम आहे उभा करण्याचा प्रयत्न कराल? 25 झाले तर 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आपण पाहतोय बालाजी चषकातील सोनाळे क्रीडांगणावर पहिल्यांदाच एक जबरदस्त व्ह्यू या छोट्या मिनी स्टेडियमच्या माध्यमातून चोरगे साहेबांनी उभा केलेला आहे. दयानंद चोरगे साहेबांनी क्रिकेटविषयी काय बोलाल? दयानंद चोरगेचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. तुझं देखील स्वामी समर्थ सोनाळे एक मोठं नाव. टॉस हारलेल्या तुम्हाला आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण केलं असतं. आपल्या मनासारखं झालेलं आहे. जय रांजोली संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
कंप्लीट टीम आज स्वामी समर्थ उतरणार होम ग्राउंडवर. हो, निश्चितच सर्व प्लेयर आहेत. काय वाटतं आपल्याच ग्राउंडचा व्ह्यू बघताना आपण कुठे आहोत आणि दयानंद चोरगे साहेबांनी उभा केलेला हा सुंदर शॅमियाना मिनी स्टेडियम याविषयी काय बोलशील? खूप सुंदर आयोजन केले आणि प्रकाश रजनी स्पर्धेत पहिल्यांदाच या ग्राउंडवर होत आहेत आणि दयानंद चोरगे आणि DY पाटील फाउंडेशन यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार. खूप सुंदर ओपिनियन दिले दोन्ही कर्णधारांनी. या ठिकाणी जय हरी रांजोरी संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि समर्थ संघ स्थानिक संघ स्वामी समर्थ सोनाळ या संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेलं आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेचच. सहकार्य करा आमचे समालोचक मित्र असे घरत आणि पवार तिथे आहेत, ते देखील मात्र सामना एन्जॉय करत आहेत. या आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आपण. सामना लगेच आपण सुरू करू. प्लीज फास्ट, जास्त वेग घेऊ नका, लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. तमाशा पण लगेच स्टार्ट करतोय. चला वेळ नका घेऊ, आपण लगेचच सामना सुरू करूया. मॅच जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया आमचे जवळचे मित्र लोकप्रिय समालोचक अजय घरत यांचा सुंदर आवाज. धन्यवाद राहुल भोईर. सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा अजय घरतचा सप्रेम नमस्कार. तिसऱ्या रजनीचा खेळ आपण पाहत आहोत, बालाजी चषक 2020. जाऊया मॅचकडे. टार्गेट आहे 40 धावांचं BCC बोरिवली संघासमोर. पहिला बॉल घेऊन गोलंदाज दिनेश. शाहिदसाठी हा बॉल ड्राईव्ह करायचा होता ऑफ साईडला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही शाहिद खान. गोलंदाजी चांगली केली BCC बोरिवली संघाच्या गोलंदाजांनी, मात्र अल्ताफ शेखनं चांगली बॅटिंग केली. टेंबवली टीमसाठी 18 धावांचं योगदान दिलं आणि त्यामुळे संघ 39 पर्यंत पोहोचू शकला 4 षटकांमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल यष्ट्यांच्या रोखानं यॉर्कर लेंथ डिगआउट केलाय चेंडू डीप मिड विकेटला. चेंडूला सन्मान द्यावा लागला त्या ठिकाणी शाहिद खानला. खरं तर मोठ्या फटक्यासाठी तयारीत होता शाहिद खान, मात्र शेवटच्या क्षणी त्याला देखील आपला निर्णय बदलावा लागला आणि चेंडूला रिस्पेक्ट देऊन फक्त ढकललं ऑन साईडला एका धावेसाठी. खातं उघडलं जात आहे BCC बोरिवली संघाचं. प्रतिषटक 10च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत BCC बोरिवली संघासाठी आणि विशेष करून सिन्नान खोत यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा कळवलेल्या आहेत. एक चांगले समालोचक तळवलीचे आदित्य जाधव यांनी, PTC मधील एक उत्कृष्ट समालोचक, आणि या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद आदित्य. स्ट्राईक आता मात्र अहमश बलेरेकडं. शाहिद खान आणि अहमश ही सलामीची जोडी. पुढचा बॉल घेऊन दिनेश. पोलटॉस चेंडू आहे, बिरकावून दिलाय ऑन साईडला. चांगला फटका आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेटला अफलातून फिल्डिंग. फक्त एक धाव. असं वाटलं होतं की हा चौकार जाईल, परंतु उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आदित्य होता त्या ठिकाणी, ज्याने वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी 3 धावा. टेंबवली संघ एक दर्जेदार संघ आहे आणि या हंगामामध्ये त्यांची कामगिरी देखील खूप छान राहिलेली आहे भिवंडी ग्रामीणमध्ये. तर दुसरीकडे पाडगा टेनिस क्रिकेटचा एक मातब्बर संघ आपण पाहतोय BCC, एक मोठं नाव आहे. नेहमीच चांगलं क्रिकेट BCCने देखील खेळलेलं आहे आणि भिवंडी ग्रामीण देखील बऱ्याचदा त्यांनी गाजवलेलं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, छान गोलंदाजी. चेंडूच्या ट्रॅजेक्टरीमध्ये जो बदल करतोय ना दिनेश, ते पाहण्यासारखं आहे. अधूनमधून क्विकर चेंडूंचा खूप चांगला वापर करतोय आणि चेंडू कट करण्याची क्षमता आहे.
दोन्ही बाजूने चेंडू कट करू शकतो एवढी क्षमता असलेला हा गोलंदाज दिनेश पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट बॉलर आहे. आपण पाहिलं तर टेंबवली टीमसाठी कित्येक मॅचमध्ये त्यांनी चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिलेली आहे आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय आत्तापर्यंत जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेस चांगला फटका आहे शाहिद खानच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या वरून. तसं स्लॉक स्वीप शाहिद खानच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार या इनिंग्समधील पहिला षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते बीसीसी बोरिवली संघाची. दुसऱ्या अँगलने देखील तुम्ही पाहू शकता प्रिन्स मूवीजचं जबरदस्त टेलिकास्ट. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. आणखी एक विशिष्ट अँगल. धावसंख्या 8. सुरेख बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस हात उघडण्याची संधी दिली नाही शाहिद खानला. खूप चांगलं बॅटल पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. पॉवर प्लेची समाप्ती झाली. धावसंख्या बिनबाद 8. उर्वरित 3 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी बीसीसी बोरिवली संघाला. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. जयहरी रानोली विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे, त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे विरुद्ध जय बजरंग भावाळे आणि त्यानंतरचा सामना असेल श्री गणेश भरोडी विरुद्ध पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा. त्या सामन्यानंतर देखील एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. विक्की स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध जय बजरंग गोरसई ए. आणि आणखी एक चांगला सामना वडगर विरुद्ध एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा. खार्डी संघाविरुद्ध आव्हान असणार आहे चिरोबा कोन बी संघाचं. तर पिंपळनेर संघासमोर चालू सामन्यातील विजेता संघ असणार आहे. आणि आजची शेवटची मॅच असेल मेहेर 11 बापगाव विरुद्ध रांजनोळे आणि सोनाळे या 2 संघांदरम्यान, म्हणजेच पुढच्या मॅचमधील विजेता संघ. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. षटक संपल्यानंतर किंवा गडी बाद झाल्यानंतर तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. सामने जास्त खेळवायचे आहेत. टेंबवली संघाचे कॅप्टन आपण प्लीज कॉपरेट करा. 18 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आहे. थोडीशी संत सुरुवात आहे. एक षटकार जरूर शाहिदने लगावला, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दिनेशनं. परंतु बीसीसी बोरिवली संघासाठी जमेची बाजू एकही त्यांनी गडी गमावलेला नाही. दोन्ही विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवर. नवीन षटक घेऊन प्रतीक पाटील. फुलटॉस डिलिव्हरी, ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका, मात्र डीप कव्हरला फिल्डर तैनात आहे. चांगली संधी होती चौकार जोडण्याची अहमद बलेरेकडे, परंतु गॅप त्याला शोधता आला नाही. टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु थेट फिल्डरकडे. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. एक पॉईंटच्या दिशेनं देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे शाहिद खानसाठी. आता आपण पाहतोय की ऑन साईडला देखील एक सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे मिड विकेटच्या दिशेनं. चला जास्त वेळ खर्च करू नका. चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूच्या खाली, मात्र झेल ड्रॉप. चांगली संधी आली होती शाहिद खानला बाद करण्याची, झेल सुटलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आम्ही बोलत असतो की पकडा कॅच आणि जिंका मॅच, मात्र झेल सुटलाय. शाहिद खान एक असा खेळाडू आहे ज्यानं या हंगामाच्या सुरुवातीला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत, स्वर्गीय विकास स्मृती चषक आतकोली येथे स्पर्धा झाली होती. 5 सामन्यांमध्ये तब्बल 213 धावा बनवल्या होत्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा देखील समावेश होता. 73 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती सेमीफायनल मॅचमध्ये ढोळे संघाविरुद्ध. सुरेख डिलिव्हरी, यावेळेस अपील होतंय कॉट बिहाइंडसाठी, मात्र पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. फलंदाज नाबाद. विकेट किपर थोडा जास्तच उत्साही दिसला त्या ठिकाणी, मात्र जबरदस्त गोलंदाजी प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. पहिला बॉल फुल टॉस होता, कमजोर होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक त्याने केलेलं आहे. आणि प्रतीक पाटील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक मॅचेस स्वतःच्या बळावर त्याने जिंकून दिलेले आहेत टेंबवली टीमला. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 10. अजूनही 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू थोडा स्वेअर आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय.
उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर गेला होता फलंदाज, मात्र फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याच्या नादात वाईट चेंडूची हाताळणी केली गोलंदाज प्रतीक पाटीलनं. चांगलं बॅटल रंगलंय. दोन फलंदाज शाहिद खान, अहमश बलेरे आणि त्यांच्या विरोधात प्रतीक पाटील. फुलटॉस डिलिव्हरी लॉफ्ट केला यावेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेनं अफलातून शॉट, षटकार.
निराश होऊन तंबूत परततोय. टायमिंग चांगलं साधलं होतं, मात्र डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. चेंडू खाली ठेवता आला नाही, हवेतून फटका खेळला होता जरारने आणि डीप पॉइंटला उभ्या असलेल्या मनीषनं कुठलीही चूक केली नाही. अतिशय सुंदर झेल. दुसरा गडी बाद होतो या षटकामध्ये. बीसीसी बोरिवली संघाचा स्कोर तुम्ही पाहू शकाल, 2 बाद 24. अजूनही 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुमाईल सुसे. सामना रंगतदार अवस्थेत आहे. क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष या ठिकाणी आम्हाला ऐकायला येत आहे. आनंदाचं वातावरण आहे, क्रिकेटमय वातावरण आहे. तुम्ही पाहत आहात बालाजी चषक 2020 DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पुढचा बॉल कोलवा टप्प्याचा बॉल आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न होता अहमद बलेरीचा, मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही. निर्धाव बॉलची सांगता होते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. चेंडूच्या लाईन लेंथमध्ये थोडाफार बदल वारंवार करताना दिसतोय गोलंदाज हर्षद. लेग ब्रेक चेंडू देखील चांगल्या पद्धतीनं हाताळत असतो आणि क्विकर डिलिव्हरीचा देखील खूप चांगला वापर करत असतो. शाहिद खानला ज्या पद्धतीनं त्याने बॉल टाकला होता, थोडा साखोट टप्प्याचा होता आणि तो बॉल बाहेरच्या दिशेनं निघत होता. बाउन्स चांगला प्राप्त केला आणि शाहिदला त्याने बाद केलं. त्यानंतर जरारला देखील आपल्या जाळ्यात अडकवलं. हा बॉल मात्र स्वेअर आहे, उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. 2 बाद 25. 40 धावांचा पाठलाग केला जातोय बीसीसी बोरिवली संघाच्या माध्यमातून. 2 बलाढ्य संघांमधली ही लढाई, एक तुंबळ युद्ध क्रिकेटचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. चेंडू आणि फळीचं महायुद्ध. टप्प्याचा बॉल वरची कडा लागली आणि जबरदस्त कॅच. अप्रतिम कॅच. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून अहमद बलेरीची खेळी देखील संपुष्टात आली आहे. प्रतीक पाटीलनं फलंदाजीमध्ये काही योगदान दिलं नाही आणि गोलंदाजीमध्ये देखील त्याने निराश केलं. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये उत्तम कार्य करतोय आपल्या टीमसाठी. जसा चेंडू बॅटवर लागला होता तसा आपल्या डावीकडे मूव्ह करायला सुरुवात केली होती आणि एक प्रेक्षणीय झेल पाहू शकाल तुम्ही. अप्रतिम झेल समाप्त केलाय प्रतीक पाटीलनं. धावसंख्या 3 बाद 25. अहमद चांगली बॅटिंग करत होता. 14 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय. 2 षटकारांच्या सहाय्यानं 14 धावा जोडल्या. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालंय बीसीसी बोरिवली संघासाठी. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज. 7 balls and 15 runs to get. नवीन फलंदाज फरहान पावले. दोन्ही नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आहेत. सामना भरपूर बदललाय. हे षटक सुरू होण्या अगोदर 12 बॉल्समध्ये 17 धावांची गरज होती. एकही फलंदाज बाद झाला नव्हता. मात्र एकाच षटकामध्ये 3 मोहरे टिपलेत हर्षदनं. कौतुकास्पद कामगिरी, कौतुकास्पद गोलंदाजी करतोय हर्षद. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज टेंबवली संघ. या षटकातील हा शेवटचा बॉल घेऊन हर्षद. सुंदर बॉल, क्विकर डिलिव्हरी होती. खोलवा टप्प्याचा बॉल बीट केलाय फलंदाजाला आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे हर्षदचं. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 3 बाद 25. सामना दोलायमान स्थितीत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता. फक्त 2 धावा खर्च केल्या हर्षदनं आणि 3 गडी तब्बल बाद केले. अफलातून गोलंदाजी, खूपच भेदक मारा केला. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये देखील त्याने फलंदाजांना अडकवलं. व्हेरिएशन्स ज्याची मी चर्चा केली होती षटक सुरू होण्या अगोदर, ते व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. सर्वच स्टँड्स आता मात्र खचाखच भरलेले आहेत. आमच्या उजव्या बाजूला स्वर्गीय मोतीराम कृष्णा पाटील स्टँड, समोरच्या दिशेनं स्वर्गीय शांतीबाई एकनाथ पाटील स्टँड आहे, तसेच स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँड आणि आमच्या डाव्या बाजूला स्वर्गीय अनंता बापू पाटील स्टँड. सर्वच स्टँड्समध्ये तुडुंब गर्दी दिसते. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्सच्या वतीनं, सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांच्या वतीने. चला सामन्याला सुरुवात करून घ्या प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. सामना तर केव्हाचाच सुरू झाला आहे, मात्र षटक संपल्यानंतर प्लीज तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडू 15 धावा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मोनिश.
मोठी जबाबदारी आहे मोनिशच्या खांद्यांवर. अजूनही 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. 4थ्या क्रमांकावर आलेला शुमाईल सुसे आणि 5व्या क्रमांकावर आलेला फरान पावले. मात्र चांगले स्ट्रोक्स या दोन्ही फलंदाजांना खेळावे लागतील. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. षटकातील पहिला बॉल स्टेप्समध्ये चुकलाय गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. ऑन साईडला आपण पाहतोय की मिड विकेटला एक खेळाडू आहे, थोडासा सर्कलच्या आतमध्ये आहे. एक शॉर्ट फाईन लेग आहे. जबरदस्त बॉल, अपील आणि पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. अगदी खिंडीत पकडलंय, कात्रीत पकडलंय पहिल्याच बॉलवर मोनिशनं फलंदाज शुमाईलला. अप्रतिम डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा हा बॉल होता आणि बरोबर एस्टनच्या मधोमध गवसला गेलाय त्या ठिकाणी फलंदाज शुमाईल. नक्कीच अजय, आपण पाहतोय जणू काही वानखेडे स्टेडियमवर ही गर्दी आणि हा जल्लोष पाहतोय. सर्व रसिक प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच तरे सर, हे या स्पर्धेवरचं प्रेम क्रिकेट रसिक व्यक्त करतायत. माननीय श्री दयानंद चोरगे साहेबांवरचं हे त्यांचं प्रेम आहे. त्यामुळेच आपल्याला स्टँड्समध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. स्क्रीनवर समीकरण तुम्ही पाहू शकाल. भूषण दादा चोरगे यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम सिद्दीक भाबे सर आणि सुभाष धमाल, आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय बिग शो बिग मॅन बालाजी चषक 2020. अप्रतिम मॅच आणि काय बाउन्स बॅक केलाय टेंबवली संघानं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये एकही गडी बाद झाला नव्हता. BCC बोरिवली संघाची स्थिती अतिशय मजबूत झाली होती. पारडं जड झालं होतं. मात्र आता पारडं आपल्याला जड होताना दिसतंय, ते म्हणजे टेंबवली संघाचं. 5 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची गरज. 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समन आलाय कर्णधार योगेश दोंदे. ओ क्लीन बॉल, काय डिलिव्हरी आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोनिशच्या माध्यमातून. जोरदार झटका आपण पाहतोय BCC बोरिवली संघाला. मोनिश इज ऑन हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजी आणि प्रेक्षकांचा जल्लोष तुम्ही पाहू शकाल. स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँडमध्ये शफल झाला होता. यॉर्कर लेन डिलिव्हरी आणि डावी एसटी त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाजाने एसटी दाखवली आणि गोलंदाजाने एसटी वाकवली. बॅक टू बॅक 2 झटके या शेवटच्या ओव्हरमध्ये. एक वेळ 12 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण होतं. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी BCC बोरिवली संघाला. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे BCC बोरिवली संघाचा डाव कोसळताना दिसतोय. पहिला गडी 23 या संख्येवर बाद झाला, दुसरा 24 वर, तिसरा 25 वर, चौथा आणि 5वा धक्का देखील 25 या आकड्यावर लागलेला आहे. जबरदस्त माहोल या ठिकाणी आहे. वातावरण पूर्णपणे क्रिकेटमय झालंय. हॅट्रिकची चांगली संधी आहे गोलंदाज मोनिशला. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. टेंबवली संघ, गडी बाद झाल्यानंतर तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलाय महारूप. डावखरा फलंदाज आहे. 4 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या स्टँड्समध्ये आणि रोख रक्कम तुम्हाला 2,500 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल होताना दिसतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू होता तो शॉर्ट थर्डमॅन कडे जाताना दिसतोय आणि फाईन लेग लॉंग लेग कडे गेलाय. दुरून फटका खेळला, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय, दुरून फिल्डर आलाय आणि इट्स अ कॅच. जबरदस्त झेल, हॅट्रिक कंप्लीट. अजय गढ़त लगभग यहाँ पर जीत की मोहर लगाती हुई टेम्बोली स्पोर्ट्स बॉलिंग क्या हुई है
इस ओवर में जहाँ पे उन्होंने हैट्रिक किया है। अजूनही मात्र सामना समाप्त झालेला नाही. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मात्र पारडं भरपूर जड झालेलं आहे या मॅचमध्ये टेंबोवली संघाचं. मागच्या 9 बॉल्समध्ये 6 फलंदाज बाद झालेत आणि फक्त 2च धावा फलंदाजांनी जोडलेल्या आहेत. अतिशय बिकट परिस्थिती BCC बोरिवली संघाची. 3 चेंडू आणि 15 धावा. फरांकडे स्ट्राईक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक जबरदस्त बॉल अपील होतं या आणि धावचीतची संधी. दोन्ही गाड्या एकाच रुळावर. झालाय ॲक्सिडेंट. फलंदाज बाद राहिल शेख. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे टेंबोवली संघ. आता मात्र फक्त औपचारिकता आपल्याला शिल्लक दिसते या मॅचमध्ये. क्रिकेट रसिकांचा जल्लोष. टेंबोवली संघाचे पाठीराखे अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत स्टँड्समध्ये. आनंदाचं वातावरण स्टँड्समध्ये दिसतंय आपल्याला. 2 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज. ये आप देख सकते हैं टेम्बोली के सपोर्टर्स झूमते हुए ठीक हमारे लेट शक्ति शिवराम पाटिल स्टैंड में। क्रिकेट रसिकांसाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर स्टँडमध्ये झेल टिपला तर सन्माननीय सुभाष ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये, जितू मानेरकर यांच्याकडून 1000 रुपये आणि सन्माननीय प्रभाकर पाटील यांच्याकडून 500 रुपये अशा प्रकारे 2500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. एस्टनच्या रोखाने बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. जबरदस्त कॅच. आणखी एक फलंदाज बाद. इससे खराब बल्लेबाजी क्या हो सकती है अजय गरत। तू चल मैं आया, विकेटें बिल्कुल पतझड़ में जिस तरह पत्ते झड़ जाते हैं उस तरह बल्लेबाजी हम देख रहे हैं वाकई में. इसीलिए तो मैंने इसे टाइटल दिया है यू आर वॉचिंग भिवंडी क्रिकेट फीवर. अगदी बरोबर. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त चिप केलं होतं आणि समोर फिल्डर देखील तैनात होता लॉंग ऑनला. फिल्डरला शोधत गेला बॉल. फिल्डरने कुठली चूक केली नाही. फरान पावलेची खेळी देखील संपुष्टात आली आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर टेंबोवली संघ आणि पराभवाची छतछाया कोसळलेली आहे ती म्हणजे BCC बोरिवली संघावर. शेवटचा बॉल. 15 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये एकही धाव फलंदाजांना जोडता आलेली नाही. हॅट्रिक आणि 4 गडी देखील बाद केलेले आहेत. 5 बॉल्सवर 5 गडी बाद झालेले आहेत ज्यामध्ये एक धावचीतच्या रूपात फलंदाज बाद झालाय. शेवटचा बॉल. फुलटॉस. हा बॉल देखील हवेत आहे. यावेळेस मात्र गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय मात्र भरपूर उशीर झालाय BCC संघासाठी. मॅच फिनिश. मॅच जिंकली या ठिकाणी टेंबोवली संघानं. कॉन्ग्रेचुलेशन, अभिनंदन टेम्बोली स्पोर्ट्स एंड हार्ड लक BCC. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम चलते हैं. वो खिलाड़ी है टेम्बोली के लेग ब्रेक गेंदबाज हर्षद पाटिल इज द मैन ऑफ द मैच. हर्षद पाटिल आपको आना है. बालाजी चषक भिवंडी क्रिकेट फीवर में आप सभी का हार्दिक स्वागत है. दयानंद चोरगे जी, जीतू मानेरकर, सुभाष ठाकरे और बालाजी स्पोर्ट्स की तरफ से क्या मुकाबला हो रहा था. और दोस्तों कल ये फीवर 100 के ऊपर जाएगा जब ग्रामीण 11 बनाम सिटी 11 ठीक 8 बजे आप मुकाबला देखेंगे. एक तरफ ग्रामीण के सितारे तो एक तरफ सिटी के और उसमें इनाम बाइक रहेगा. देखना ना भूलिए. स्टिल ट्यूनिंग विथ अस इन बालाजी कप. आइए मैन ऑफ द मैच हर्षद पाटिल. ओवर टू द A1 एंकर मनोहर तरे सर. थँक्यू सुतिक भावे सर. आपण पाहतायत DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 स्पर्धेचे सर्व DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेब यांच्या वतीने तमाम सर्व भिवंडीकरांचं आणि लाखो रसिक प्रेक्षक जे टेलिव्हिजनच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण नक्कीच व्यासपीठावर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय मी आतिश म्हात्रे. भाऊंना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्या शिवास्ते आपण या ठिकाणी द्यायची आहे. जोरदार टाळ्या. खूपच सुंदर सामना जिंकला. भरपूर मजा आणली. प्रशांत गोराडकर आपणास विनंती करतोय. या ठिकाणी संतोष काकडे स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पल सरपंच आहेत आमनेगावचे त्यांच्या वतीने हा गिफ्ट आहे आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात द्यायचा आहे. संकेत म्हात्रे आपण गिफ्ट द्यायचा आहे. नाईक MD जाधव यांनी स्पॉन्सर केलेला आहे. यश म्हात्रे आणि विनीत म्हात्रे.
विनीत म्हात्रे भाऊंना विनंती असेल आपल्या शुभस्ते गिफ्ट अंबल द्यायचं आहे. खूप खूप अभिनंदन. सर्व पक्षीय नेत्यांचा भडीमार असलेला हा कार्यक्रम पाहतोय. प्रत्येक राजकीय क्षेत्रातील पुढारी या कार्यक्रमासाठी येत आहेत. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने तमाम सर्व राजकीय नेत्यांचं, सन्माननीय मंत्री महोदय, आमदार सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वन मॅन शो, बिग मॅन दयानंद चोरगे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 12व्या वर्षातील 12वी ट्रॉफी एक तपपूर्ती सोहळा अर्थातच 2020चा बालाजी चषक मध्ये पुढेच एकदा मी मनोहर तरे आपल्या सर्व